एखाद्या स्थळाचा किंवा गडाचा किती विविध प्रकारे अभ्यास करता येतो याचा सुरेख नमुना म्हणजेच हरिश्चंद्रगड. म्हणूनच या गडाला ट्रेकर्सची पंढरी असं म्हटलं जातं. रौद्र असा कोकण कडा या गडाचं मुख्य आकर्षण, जिथे घेता येतो कॅम्पिंगचा अविस्मरणीय आनंद. रहस्यमय अशी केदारेश्वर गुहा, सुमारे 10व्या शतकातील हरिश्चंद्रेश्वर मंदिर आणि मंदिराच्या समोरची सप्ततीर्थ पुष्करणी, सह्याद्रीचं रौद्र रूप आणि नैसर्गिक सौंदर्य या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी अनुभवायच्या असतील तर आयुष्यात एकदा तरी हरिश्चंद्रगडला नक्की भेट द्या. ट्रेकर महाराष्ट्रातील असो अथवा संपूर्ण भारतातील, प्रत्येक ट्रेकरचं स्वप्न असतं हरिश्चंद्रगड. चला तर मग आजची सफर हरिश्चंद्रगडाची. नमस्कार मंडळी, मी विकास शिरोळे स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय पुन्हा एकदा हरिश्चंद्र गडावर. सकाळी 7 वाजता आपण प्रवास चालू केला होता शहापूरहून. मुंबई नाशिक हायवेवरून इगतपुरी मार्गाने हा प्रवास होता. बोला पुंडलिकावरदे श्री ज्ञानदेव पंढरनाथ महाराज की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की, बजरंग बली की, छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, हर हर. तर मंडळी फायनली आपण प्रवेशद्वाराजवळ आलेलो आहोत. कळसुबाई हरिश्चंद्र प्रवेशद्वार आहे आणि इथे आपल्याला फॉरेस्ट फी द्यावी लागते. तुम्हाला मी दाखवतो किती फी आहे वगैरे. तर मंडई इथे एका व्यक्तीची फॉरेस्ट फी आहे 30 रुपये आणि आपल्या खाजगी वाहनांचे चार्जेस आपल्याला वेगळे द्यावे लागतात. सुमारे 4 तासाच्या प्रवासानंतर आपण येऊन पोहोचलो पाचनई गावात, जे गडाच्या पायथ्याशी आहे. आणि ही सगळी मंडळी आपल्या सोबत आहे. तर दुपारचे 12 वाजून गेले आहेत आणि आम्ही ट्रेक चालू केले, कारण आम्हाला तिकडे जाऊन स्टे करायचंय. तर चालू करूया ट्रेक इकडनं. छत्रपती शिवाजी महाराज की, हर हर. सुरुवातीलाच आपल्याला गडावरील प्रमुख आकर्षण असलेल्या कोकण कड्यावरून दिसणाऱ्या इंद्रवज्रबद्दल माहिती दिली आहे. या गडावर येण्यासाठी खूप वाटा आहेत. म्हणजे आपण ज्या मार्गाने चाललोय ती आहे पाचनेची वाट आणि सगळ्यात सोपी वाट आहे. थँक्यू. तर ही सगळ्यात सोपी वाट आहे, त्या वाटेने आपण चाललोय. त्याचप्रमाणे माकडनाळ सुद्धा एक वाट आहे, नळीची वाट आहे आणि एक माळशेज घाटातून येते खिरेश्वर, ती सुद्धा वाट आहे. म्हणजे अशा काही वाटा प्रचलित आहे. आणि विकास ज्या पद्धतीने संपूर्ण ट्रेक आता आम्हाला गाईड करतोय, तर त्याने सांगितलं की या सोप्या वाटेने जाऊया, परंतु बरीचशी मंडळी नवीन आहे, त्यामुळे सोप्या वाटेलाच करताय. तर अवघड बराचसा आणि त्यात हा उन्हाचा तडाखा, त्याच्यामुळे ती जरा वाट कठीण होत चालली आहे. सोपी पण ती कठीण होत चालली. सुरुवातीचं नियोजन चुकलं, त्यामुळे ही गडबड होते. पण ठीक आहे, जे आम्ही केलं ते तुम्ही करू नका. आणि अजून एक सांगावं असं वाटेल की ही जी मंडई आहे ती रोज तिकडनं पाणी वगैरे घेऊन जाते वर, आणि ती कशा प्रकारे डोक्यावर घेऊन जात असते बघू शकता तुम्ही. ते वरती येऊन ते पाणी आपल्याला पुरवतात. तर मंडई 25 ते 30 मिनिटाचा, म्हणजे आपला जवळजवळ 15% ट्रेक कंप्लीट झाला आहे. जास्त नाही झाला, 15% झाला आहे. आणि त्यानंतर लगेच अशा शिड्या लावल्या गेल्यात, नवीन शिड्या आहेत बघू शकता तुम्ही. या शिड्या आम्ही आधी आलो होतो ना गेल्या वर्षी, तेव्हा नव्हत्या, तर याच वर्षी या लावल्या गेल्यात. आणि चांगलं काम केलं, म्हणजे आपल्याला इथं चढणं सोपं जातं आहे, ट्रेक करणं सोपं जातं. एक चांगलं काम केलं गेलं आहे. तर मंडळी आपला अर्धा ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता, इथे आहे पाण्याचं कुंड. म्हणजे इथे एक धबधबा आहे, वरतून पाणी असं खाली जातं आणि पावसाळ्यामध्ये ते सुंदर दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. पावसाळ्यामध्ये ट्रेकला आलो तर आपल्याला इथे खूप असा पाणी वाहताना दिसतंय. आणि सदरचे कुंड धोकादायक आहे, इथे जीवितहानी झाली आहे, म्हणजे ऑलरेडी इथं जीवितहानी झालेली आहे असं स्पष्टपणे लिहिलं. त्यामुळे आपली स्वतःची काळजी घेणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर ती काळजी नक्की घ्या तुम्ही इकडे आल्यानंतर. चला, आपला आता पुढची काही मंडई गेली आहे पुढे,
आणि आपल्याला शूट करावं लागतंय. आणि ब्लॉगरची लाईफ अशीच असते मित्रांनो, आपल्याला शूट करण्यासाठी मध्ये मध्ये थांबावं लागतं, 10-15 मिनटं ब्रेक घ्यावा लागतो. चालतंय, आता काय करणार त्याला. अगदी पर्याय नाही. विकास ज्या गोष्टी बोलतोय ना त्या गोष्टीशी मी सहमत आहे. माझे बरेचसे व्हिडिओ विकास आणि प्रथमेश म्हणून आमचा मित्र आहे, हे दोघं एडिट करत असतात. मला कामानिमित्त नाही वेळ भेटत, परंतु विकाससोबत एखादा व्हिडिओ करावा आणि सोबत ट्रेक करावं ही खूप मनापासूनची इच्छा. आणि हरिश्चंद्रचा ट्रेक करणं ही इच्छा आणि कर्मधर्म संयोगाने या गोष्टी आज जुळून आल्यात आणि मजा येत आहे मित्रांनो आपल्या नक्कीच. आवडीच्या माणसासोबत आवडीचा ट्रेक करताना. आणि सांगायला खूप आनंद वाटेल की आम्ही दोघं प्रथम तर आपला शहापूर या ग्रामीण भागातनंच आहोत आणि बरीचशी लोक आता सोशल मीडियावर खूप फेमस झाली. आमचे चॅनल तेवढे मोठे नाही झाले, परंतु व्हिडिओ करायचा जो आनंद, जी हाऊस आहे ती आमच्यामध्ये खूप आहे आणि ती आम्ही या ठिकाणी आल्यावर पुरेपूर भागून घेत आहोत. खरं तर आपण कुठे जिथे ट्रॅव्हल करत असतो, वेगवेगळ्या ठिकाणी आपण जात असतो, पर्यटन ठिकाणी जात असतो, अशा अनेक ठिकाणी आपल्याला व्हिडिओ बनवावेसे वाटतातच, पण कधी कधी काही ठिकाणी शक्य होत नाही. तर आज शक्य झालंय आणि तेच मी तुमच्यासमोर सादर करतोय. खरं तर खूप काही गोष्टी पुढे जाऊन सांगायच्या आहेत. खूप दिवस झाले व्हिडिओ येत नाही चॅनलवर. का येत नाही आहेत याची काही कारणं आहेत, ती तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणारच आहे. रस्त्याची मजा घेता आली पाहिजे. एखाद्या ठिकाणी आपल्याला पोहोचायचं असेल, आपल्याला जर यशाच्या शिखरावर पोहोचायचं असेल तर अशा खडतर रस्त्यातून, खडतर वाटेतून जावं लागतं. तशाच प्रकारचं इथंसुद्धा आपल्याला अनुभव येतो, प्रत्यय येतो. चला जाऊया, पुढील प्रवास आपला चालू करूया. माऊलीला सुद्धा तुम्ही जर ट्रेक केला असेल तर अशा प्रकारचा पूल आहे. तसाच पूल इथे सुद्धा बांधला गेला आहे. आणि जेव्हा ट्रेक स्टार्ट केला होता ना आम्ही, तर तुम्ही पाहिलं असेल आम्हाला किती थकवा जाणवला होता. पण जेव्हा आम्ही वरती आलो, म्हणजे अर्धा ट्रेक आमचा कंप्लीट झाला, तर पूर्ण थकवा निघून गेला आमचा. थंडगार वातावरण इथे निर्माण झालं. 5 minutes later. फायनली मित्रांनो, आता आपण पोहोचलोय गडावर आणि आपल्याला तिकडे बघ दिसतंय मंदिर. ज्या मार्गाने आपण आलोय ते एकदम सोपी वाट आहे. इथे आल्यानंतर असं वाटतंय आम्हाला की ट्रेक केलाच नाही, आम्ही अर्धा तास चालून आलो असं वाटलं ना आपल्याला. तर फायनली मंडळी आपण हरिश्चंद्र गडावर पोचलेलो आहोत आणि आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ती आहे सप्ततीर्थ पुष्करणी. पूर्वीच्या काळी ज्या विहिरी असायच्या त्यांना पायऱ्या असायच्या आणि तेव्हा त्याला पुष्करणी असं म्हणायचं. आणि ही आहे सप्ततीर्थ पुष्करणी. आणि बाजूला जी आपल्याला जी छोटी छोटी मंदिरं दिसत आहेत, जिथे आपली मंडई बसली आहे, त्यात पूर्वी भगवान विष्णूंच्या मूर्त्या होत्या. आणि अलीकडे या मूर्त्या हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या मागे असलेल्या लेण्यांमध्ये स्थलांतरित करण्यात आलेल्या आहेत. आणि इकडे तुम्हाला माझ्या पाठीमागे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर दिसतंय. तर हे मंदिर 12व्या शतकात शिलाहार राजा झांज याने बांधला होता. म्हणजे त्याने जी 12 मंदिरं बांधली होती त्यापैकी हे एक मंदिर आहे. चला आपण त्या मंदिराचा थोडाफार इतिहास जाणून घेऊया. मंदिराच्या प्रांगणात प्राकाराची भिंत आहे. या प्राकाराच्या भिंतीसमोर एक दगडी पूल आहे. या पुलाच्या खालून एक ओढा तारामती शिखरावरून वाहत येतो. यालाच मंगळगंगेचा उगम असे म्हणतात. पुढे ही नदी पायथ्याच्या पाचनई गावातून वाहत जाते. 11व्या-12व्या शतकातील शिलाहार राजा झांज याने गोदावरी ते भीमा दरम्यान 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालय बांधली. त्यातीलच हे एक मंदिर आहे. तसंच हे मंदिर मुळा नदीच्या उगमस्थानी आहे. भारत सरकारच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला 4 मार्च 1909 रोजी महाराष्ट्रातील संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे. मंदिराच्या एका बाजूला गणेशाची दगडात कोरलेली मूर्ती आहे. मंदिराच्या मागे असणाऱ्या गुहेमध्ये एक चौथरा आहे. या चौथऱ्यात जमिनीखाली एक खोली आहे. यावर प्रचंड शिळा ठेवली आहे. याच खोलीत चांगदेव ऋषींनी 1400 वर्ष तपश्चर्या केली आहे आणि तत्वसार नावाचा ग्रंथ लिहिला आहे, असं येथील गावकरी सांगतात. मंदिराच्या आवारात अनेक गुहा आहेत. काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत, तर काही गुहांमध्ये पाणी आहे.
या गुहांमधील पाणी थंडगार आणि अमृततुल्य आहे. तर मित्रांनो, आपण इथले जे पाणी आहे, शुद्ध पाणी म्हणजे खास हे फक्त पिण्यासाठी आहे, पिण्यासाठी वापरतात. आणि हे मंदिराच्या अगदी पाठीमागे आहे. तर तुम्ही बघू शकता थंडगार पाणी इथे मामाने काढलेलं आहे आणि मी पिऊन बघतो आता. खरंच म्हणजे तगल्यानंतर ना अमृत पेल्यासारखं वाटलं मला हे पाणी. अगदी याची क्रेडिट आहे ना इथल्या स्थानिक लोकांना आपल्याला देता येईल. ना. त्यांनी हे खूप सुंदर साफ सुथरं ठेवलं. म्हणजे इव्हन आम्ही तिथे येत असताना त्याने आम्हाला ऑब्व्हियसली मंदिर आहे तर आपण चपला बाहेरच काढतो, बरोबर. तरी देखील त्यांनी प्रत्येकाला सूचना केल्या की चपला बाहेर ठेवा. म्हणजे आपल्या मंदिराचं पावित्र्य आपण राखलं गेलं. बरोबर, नक्कीच. या मंदिराच्या मागेच हरिश्चंद्रेश्वराचं जे मंदिर आहे त्याच्या मागेच या 2 पाण्याच्या टाक्या आहेत छोट्या छोट्या. आणि मित्रांनो, अजून एक तुम्हाला गोष्ट सांगावीशी वाटेल की हे दादा आले होते आमच्यासोबत ट्रेकला. तर ते सुरुवातीला येत नव्हते, बोलत होते किती उंच आहे का, की अवघड आहे का. पण आल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं मला सांगा जरा. खूपच छान वाटलं मला, कारण मी विचार केला की गाडी चालवून मी खूप थकलो होतो. मला असं वाटलं की आता किती वर आहे आणि किती नाही आहे, चढवेल की नाही चढवेल. पण एकदा मनामध्ये मित्रांनी सांगितलं का नाही या तर आल्या तर बरं होईल. मी पण विचार केला बरं एवढं लांब आलो तर आपण का नाही हा मंदिर बघावा. आल्यानंतर मला एवढं आश्चर्यजनक असं गोष्ट अशी वाटली इथे. म्हणजे असं बघण्यासारखं हरिश्चंद्रेश्वरचं मंदिर आहे. त्या मंदिराचं खूप कालापासून हा मंदिर बांधलेला गेला आहे. 12व्या शतकात मंदिर आहे. 12व्या शतकातील हा मंदिर आहे. आणि आता फक्त त्याची पाण्याने उन्हाने त्याची झीज झालेली आहे दगडांची. इथे एकदम मस्त वातावरण सुद्धा खूप छान आहे. असं वाटतं इथे 2 दिवस थांबावं असं सुद्धा बरोबर. वाटतंय. आणि प्रत्येक जणांना वाटतं, आता या दादांनी सांगितलं ना, प्रत्येकाला हरिश्चंद्रगडावर आल्यानंतर प्रत्येकाला इथे मुक्काम करावासा नक्कीच वाटतोय. म्हणून आम्ही सुद्धा ठरवलंय की ते एक मुक्काम तर झालाच पाहिजे. आणि प्रत्येक जो गिर्यारोहक आहे ना त्याला प्रत्येकाला वाटतं की हरिश्चंद्रगडावर गेल्यानंतर कोकण कड्यावर मुक्काम झाला पाहिजे. आजोबा पर्वतावर गेल्यानंतर हा. त्या मठाच्या इथे समाधीच्या हा. ठिकाणी ज्या पद्धतीचं थंड वातावरण असतं पूर्ण दिवस, तसं इथे आपल्याला नक्कीच. अनुभवायला भेटतं. खूप थंड वातावरण आहे. हे मंदिर बांधलेलं 4,000 वर्षे होऊन गेली आणि काही कालांतराने अयोध्याच्या श्री चंद्रराजा आला होता. तर तो इथं अयोध्याचे येऊन त्यांनी इथं उपस्थिती करून तर त्यांनी मोक्ष प्राप्त केला. आज आपण तसं करत नाही. आज हा मानव अवतार आहे. बरोबर. मानव अवतारामध्ये होऊ शकतो. बरोबर. जे देव राज्यात झालं ते मानव अवतार होत नाही. काही गोष्टी ज्या आहेत तर आपण शिवमहिमाची जर उपासना केली हा. तर शिवमहिमा काही सर्व देव प्रसन्न होत, पण ते आपण करत नाही. तर श्रीकृष्ण जर उपासना करायची असेल तर 50 दिवस त्याचे श्लोकाचा तो मंत्राचा जप करावा लागेल. यंत्र योगेश्वर कृष्ण यंत्र पार्थ तंत्र श्री उदय भूती दुरा होती निती. म्हणजे हा मंत्राचा श्लोकाचा जप कमसे कम 50 दिवस तरी करावा लागेल. पण ते आपण कोणाला सांगू नये. ते आपल्या मनाचा उद्धार आपणच करायचा आहे. आपला उद्धार कोणी करू शकत नाही. तर नक्कीच बाबांनी आपल्याला एक चांगली गोष्ट सांगितली. आणि आपल्याला सर्वांना माहीतच आहे की राजा हरिश्चंद्र याच्या नावावरूनच या मंदिराचं नाव ठेवलं गेलंय आणि तो राजा इथे राहून गेलेला आहे. तर बाबांनी आपल्याला तो थोडक्यात इतिहास सांगितला. बाबांनी थोडक्यात सांगितलं की तुम्ही परमार्थ करा, प्रपंच करून परमार्थ करा, बरोबर. तर तुम्हाला मोक्षाचा मार्ग मिळेल. आता या गोष्टी अध्यात्मातलं आम्हाला दोघांना नॉलेज कमी आहे, या माऊलींना खूप आहे. त्यांनी अगदी आम्हाला मोजक्या शब्दामध्ये काही गोष्टी सांगितल्या, त्या भविष्यात आपण फॉलो करायचा प्रयत्न. नक्कीच. संपूर्ण मंदिराच्या या अतिप्राचीन शिलालेखावरून व कोरीव कामावरून आपल्या लक्षात येतं की हे मंदिर सुमारे 2 ते 3,000 वर्ष जुनं असावं. तर मंडळी, आपण ज्या गडावर आहोत, ज्या हरिश्चंद्र गडावर आहोत, या गडाचा इतिहास जितका कुतूहलजनक आहे ना तितका भूगोल देखील विस्मयकारक आहे. म्हणूनच या गडाला ट्रेकरची पंढरी असं म्हटलं जातं. आणि मी तुम्हाला इतिहास पुढे जाऊन सांगेल. खूप काही सांगण्यासारखं या गडावर. म्हणजे मी जवळजवळ 4 ते 5 वेळा या गडावर भेट दिली असेल, पण गड पूर्ण बघून होतच नाही. इतकं इथं पाहायला सुद्धा आहे. म्हणजे अनेक मंदिरं आहेत. आता ज्या मंदिर आपण पाहिलं, जे हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर आहे, त्यानंतर खाली केदारेश्वराचं मंदिर आहे. प्रामुख्याने सर्वात जास्त मोठं आकर्षण जे आहे ते कोकण कड्याचं आहे, जिथून आपल्याला कल्याणपर्यंतचा प्रदेश दिसतो. तो सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये. खूप मोठी अशी गणेशाची गुफा सुद्धा आहे त्या गुफेमध्ये, ते सुद्धा पाहायला मिळेल. आत्तापर्यंत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आहे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. तानाजी तो वीरच मोठा, लढता लढता पडला पट्टा. परिणाई धीर तो सोडणार, साखर शुभाचं होणार. आंबीगडा डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार.